यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सुरुवात करूया पावसाच्या बातम्यांनी। नागपूर जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी। मध्यरात्री कोसळलेल्या पावसामुळे नागपुरातील रामनगर परिसरात अनेक रस्ते जलमय। नागपूर शहरात एका रात्रीत 150 मिलीमीटर पावसाची नोंद, तर कोही तालुक्यात सर्वाधिक 222 मिलीमीटर पावसाची नोंद। नागपूरच्या सदिच्छा कॉलनीमध्ये अनेक घरांमध्ये नाल्याचं पाणी शिरल्यानं रहिवाशांचं मोठं नुकसान। नागपूरच्या बेलरोड रोडी परिसरात शाळेजवळ पाणी साचलं। नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं लोकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली। नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा कोचिंग क्लासेसला अखेर सुट्टी जाहीर। नागपुरात पावसामुळे शाळांना सुट्टी, मात्र सरकारी आणि खासगी कार्यालयाला सुट्टी नसल्यानं कर्तव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नागपूरकरांची गुडघाभर पाण्यातून धडपड। नागपुरातील धापेवाडा ते पाटण सावंगी राज्य मार्गावरील वाहतूक बंद। चंद्रभागा नदी आणि कोला नदीचं पाणी पुलावर आल्यानं वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय। नागपुरातील बेसा पिपळा परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। अनेक घरं आणि रिकामे प्लॉट्स देखील पाण्यात। मुसळधार पावसानं नागपुरातील अनेक रस्ते जलमय। बाजीप्रभूनगर परिसराला अक्षरशः नदीचं स्वरूप। मुसळधार पावसानं नागपूरच्या मानकापूर परिसरात बाबासाहेब आंबेडकर सोसायटीजवळ अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। रात्री घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। नागपूरजवळ हुडकेश्वर गावात नाल्याला पुरात काही जण अडकले। रेस्क्यू ऑपरेशन सुरू। नागपूरच्या नवकन्यानगर भरतवाडा येथे पिवळी नदीच्या काठावरील घरात अडकलेल्या 2 कुटुंबातील 14 जणांना वाचवण्यात यश। नागपूर महानगरपालिकेचं सीसीटीव्हीद्वारे पाणी साचलेल्या भागांवर लक्ष। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं अनेक भाग जलमय। वैनगंगेच्या पुराचा चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतील 8 गावांना फटका। नदीकाठच्या 14 कुटुंब सुरक्षित स्थळी स्थलांतरित। गोंदिया जिल्ह्यातील मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती। तिरोडा तालुक्यातील लोधीटोळा गावातील शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसानं 2 घरांचं पूर्णतः तर 10 ते 15 घरांचं अंशतः नुकसान। गोसेखुर्दच्या पाण्यानं गडचिरोली जिल्ह्याला पुराचा तडाखा। गडचिरोली नागपूर आणि गडचिरोली चामोर्शी 2 राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद। मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर मासुल कसा घाट परिसरातील पुलावर मोठं भगदाड। उड्डाण पुलावरील सुरक्षा भिंतही खचली। वर्ध्यात लाल नाला प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ। जलाशय पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लाल नाला धरणाचे 2 दरवाजे उघडले। वर्ध्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सरूळ यशोदा नदीला पूर। पुलावरून पाणी वाहत असल्यानं राळेगाव मार्ग बंद। यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस। वर्धा नदीला पूर। पुलावरून पाणी वाहत असल्यानं वरोरा मार्ग बंद। वर्ध्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता। वर्ध्यातील शाळा महाविद्यालयांना सुटी। भंडाऱ्यातील अनेक घरात पावसाचं पाणी। सीमेवर तैनात जवानाच्या घरातही पाणी शिरलं। पाणी काढताना वृद्ध आई वडिलांची परवड। मुसळधार पावसानं चंद्रपूरच्या गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले। वैनगंगा नदी काठावर असलेल्या पिंपळगाव भोसले गावात पाणी शिरलं। बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली। छोट्याशा ब्रेकची पाहत राहा।